नमस्कार मंडळी, आज मी बनवले आहे सुपर डुपर आकाशकंदील. मार्केटमध्ये तर यापेक्षा खूप छान छान असतात, पण जे आपण हाताने बनवतो त्यात एक वेगळीच वाइब येते. आणि मग ते रोज बघणं, त्याच्यात लाईट लावल्यावर बघणं, हाय किती क्यूट फिलिंग येते ती. आणि मग सगळेजण म्हणतात की किती छान बनवले, किती छान बनवले, सगळ्यांची तारीफे लुटवणे का काम करेंगे. लिटरली मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी हे बनवलं तेव्हा मला सर्वांनी म्हटलं की रेडीमेड आहे का, कुठून आणलं, कितीला आणलं. सर्वांनी म्हटलं, ऑलमोस्ट जे माझ्यासोबत होते मी बनवताना, जसं की अनु, मम्मी, मी आणि साहिल, यांना माहीत होतं की हे आम्ही बनवलेलं आहे. म्हणजे सर्वांनी मिळूनच बनवलं आहे, बिकॉज सगळ्यांनी मला सपोर्ट केलाच. आणि मी एकटीने बनवलं असं तर मी अजिबात म्हणणार नाही आहे. तर आता आपण बघूया की आपण यासाठी काय काय यूज केलं आहे. तर आपल्याला सर्वात आधी पाहिजे होता पृष्ठ, जो आपल्याकडे नव्हताच. मी जसं कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, ते मोठ्याईकडून आणलेलाच डबा होता आणि काही अनुच्या टी शर्ट्समधले होते. असं मी त्याला जॉईन करून एक बिग सर्कल बनवला. स्टॅपलरच्या हेल्पने त्याला जॉईन केलं होतं. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावर व्हाईट कलरचा पेपर लावला. आता व्हाईट कलरचा पेपर तर माझ्याकडे अवेलेबल नव्हता, तर मी त्यांचाच यूज केला. आपल्याला ते पूर्ण सर्कलवर स्टिक करून घ्यायची आहे. नंतर मग त्यानंतर आपल्याला कलरफुल सेंचुरी पेपर घ्यायचा आहे, किंवा एक जो स्पेसिफिक कलर आपल्याला हवा आहे तो कलरचा सेंचुरी पेपर घ्यायचा आहे. आता मी इथे मला ऑरेंज कलरचा पाहिजे होता, म्हणून मी ते ऑरेंज घेतलेला आहे. बिकॉज मी मार्केटमध्ये रोज कॉलेजला येताना जाताना शॉपमध्ये बघत होती आणि मला तोच आवडला होता आणि मी तोच, फक्त मी त्यावाल्या आकाशकंदीलचा फोटो नाही काढू शकली. नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं की जो शॉपमध्ये होता आणि हा जो माझा आहे तो डिक्टॉक सेम टू सेम आहे, फक्त साईजमध्ये फरक आहे. तर आपल्याला याच्यासाठी सेंचुरी पेपर पाहिजे आणि मी इथे सेंचुरी पेपर घेतलेला आहे. आणि आपल्याला आता याला स्क्वेअर शेपमध्ये कट करायचं आहे. स्क्वेअर शेप कट करायचा आहे आणि मी इथे 14 पीस कट केलेले आहे स्क्वेअरचे. आणि आपल्याला काय करायचं आहे ना, स्क्वेअर जो असतो ना त्याचे 2 कॉर्नर घ्यायचे अपोजिटवाले, आणि ते अपोजिटवाले कॉर्नर सोबत घेऊन त्यांना स्टॅपल करायचं आहे, म्हणजे आपली एक न्यू डिझाईन तयार होते. आणि बस तीच न्यू डिझाईन आपल्याला एक एक करून पूर्ण ते जे 14 शेप तयार होतात स्क्वेअरपासनं, ते आपल्याला स्टिक करायचे आहे पूर्ण गोल. किती इझी आहे ना, म्हणजे किती लवकर आपण एका स्क्वेअरपासनं एक इतकं छान डिझाईन बनवलेली आहे. आणि पूर्ण आपल्याला ते सर्कलवर स्टिक करायची आहे. तो इतका सुंदर लूक देतो ना, म्हणजे तुम्ही बघाल तर असं बघतच राहाल. म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा फक्त बघतच राहाल. लिटरली मी तेच केलेलं आहे. मी तुम्हाला सांगू नाही शकत की मी किती खुश होती. आणि मला पूर्ण दिवस लागला याच्यात, कारण की माझं काम खूप बारीक आहे आणि मला जसं पाहिजे मला सेम तसंच पाहिजे असते. जर ते तसं झालं नाही ना तर मग मला ते पाहिजेच नसते. तर चला, तर आपण बघू नेक्स्ट स्टेप काय आहे आपली. तर मी इथे आता सर्व स्टिक करून घेतलेलं आहे. आणि हे स्टिक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आकाशकंदीलच्या असे बॉटमला असतात झालर टाईप असे पट्ट्या, आता आपण ते बनवूया. तर आपल्याला एक मोठा पेपर घ्यायचा आहे, म्हणजे मी इथे एक पूर्ण सेंचुरी पेपर यूज केलेला आहे ते बनवायसाठी. आणि आपल्याला काय करायचं आहे, फक्त थोडंसं 4 to 5 सेंटीमीटर सोडून द्यायचं आहे वरतून, आणि मग खालतून 4 to 5 सेंटीमीटर सोडून पूर्ण खालपर्यंत कट करायचं आहे. जसं मी केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता, आणि सेम तुम्हाला तसंच करायचं आहे. आणि ते खूप छान दिसते. जर याच्यावर डबल लेयर आली ना तर ते खूपच छान दिसणार असं मला वाटते. पण माझ्याकडे तेवढा पेपर नव्हता, म्हणजे होता एक एक्स्ट्रा उरलेला आहे, पण मग मी त्याचं दुसरं काय करणार ना. आणि तसं पण हे एवढं छान दिसतच आहे, तर मग मी याच्यात कशालाच त्याला जास्त त्याचा जास्त यूजच कशाला करू असं मला वाटलं. आणि हे माझं मत आहे. सो तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं करजा, माझी तुम्हाला काहीच मनाई नाही आहे. तर आपली नेक्स्ट स्टेप आहे की आपल्याला हे सर्व कट करून घ्यायचं आहे 4 to 5 सेंटीमीटर सोडून एंडपर्यंत. आणि आपल्याला ते पूर्ण गोल स्टिक करून घ्यायचे आहे. आपला जो आकाशकंदील बनवला आहे त्याच्या आतमधून आपल्याला एक चांगल्या प्रकारे स्टिक करून घ्यायची आहे, म्हणजे की ते पडलं, जेणेकरून ते पडलं नाही पाहिजे. आणि मग त्यानंतर ते खूप रुकू वाटते. स्टॅपलरच्या पिन्स पण दिसत होत्या. मग मी काय केलं ना, मी कार्डबोर्ड घेतली आणि
आणि आपला जो सेलो टेप असतो ना गोल्डन कलरचा, जो असा चमकतो थोडासा, बस मी तोच आणला मार्केटमधून आणि त्या कार्डबोर्डवर तोच असा गोल करून घेतला. तो गोल नाही होत, थोडासा शेप बिघडतो बिकॉज ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. जर त्याच्या जागी पेपर असता तर मग तोच छान गोल आला असता. पण मी खूप ट्राय केलं की तो सर्कल शेपमध्येच येणार आणि तो थोडाफार बिचकला, पण ठीक आहे ना, इतकं दुरून दिसत पण नाही तसं कोणाला. आणि माझ्याजवळ वेळ नव्हता म्हणून. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण 14 पीसेस कट करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला असा सेलो टेप लावून घ्यायचा आहे पूर्ण. आणि त्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं मिरर ॲड केले. मिरर ॲड केली म्हणजे की जे सर्कल शेपचे मिरर होते ते मी आजच आणले होते आणि मी ते त्याच्यावर लावून घेतले. ते थोडं छान लूक देत होतं, म्हणजे मला आवडलं. आणि नंतर मग ते आपण स्टिक करून घेतले आपल्या आणि नंतर आपण ते आपल्या आकाशकंदीलवर स्टिक करून घेतली सेंटरला, जी आपण डिझाईन तयार केली होती त्याच्या सेंटरला. आणि नंतर मग काय उरते ते थोडंसं सुनं वाटत होतं, म्हणून मग मी काय केलं ना, त्याच्यात अजून एक सेलो टेपची लेयर ॲड केली बॉटमला. जी डिझाईन तयार केली होती ना त्याच्या बॉटमला आणि जी आपण झालर खाली सोडली ना त्याच्या टॉपला, म्हणजे असं डिझाईन आणि टॉप आणि बॉटमच्या मधात म्हणजे मिडलला. कारण ते थोडंसं आणखीन छान वाटेल, उठून दिसेल यासाठी. आणि ते खरंच छान दिसतच होतं. तुम्ही रिझल्ट बघू शकता. आधी जे दिसत होतं ते थोडंसं असं वाटत होतं की काहीतरी कमी आहे यामध्ये आणि नंतर जे केलं त्यामध्ये पूर्ण असं वाटत नव्हतं की काहीतरी कमी आहे म्हणून. सो हे आपला झाला आजचा आकाशकंदील अँड आय होप की तुम्हाला सर्वांना आकाशकंदील आवडेलच. तर कमेंटमध्ये नक्की सांगाल माझा आकाशकंदील कसा वाटला तर. चला तर मग गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच माझ्यासोबत राहा आणि मला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी दिवाळी.